माझ्या स्वामींनी तोंडून काढलेला शब्द हा ब्रह्मांडाचा नियम बनतो. श्री गुरुचरित्रातील 33वा अध्याय याचा जिवंत पुरावा आहे. गाणगापुरात एका ब्राह्मण माऊलीचा पती अकाली मृत्यू पावतो. ती माऊली रडत रडत आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या दर्शनाला निघते. गुरु संगमावर अश्वत्थ वृक्षाखाली बसले होते. ती दुरूनच स्वामींना साष्टांग नमस्कार करते. अंतर्यामी असणारे स्वामी या माऊलीकडे बघतात आणि तिला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. स्वामींचे हे शब्द ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित होतात. लोक स्वामींना सांगतात, महाराज, तुम्ही हा काय आशीर्वाद दिलात? हिचा पती तर पाठीमागे मृत अवस्थेत पडला आहे. ती तर विधवा झाली आहे. लोकांचे हे बोलणे ऐकून स्वामी सांगतात, आम्ही दिलेला आशीर्वाद कदापि फोल जात नाही. आमचे शब्द कधीही असत्य ठरणार नाही. स्वामी तात्काळ त्या मृत शरीराजवळ येतात. त्यावर आपली कृपादृष्टी टाकून तिथे तीर्थ शिंपडतात. आणि चमत्कार बघा, स्वामींचा शब्द खरा करण्यासाठी नियतीला तो मृत पडलेला व्यक्ती पुन्हा जिवंत करावाच लागतो. काळालाही स्वामींच्या शब्दापुढे गुडघे टेकावे लागतात. हा प्रसंग आपल्याला शिकवतो की भलेही तुमचे नशीब शून्यावर आले असेल, पण जर स्वामींनी तुमच्या पाठीवर हात ठेवला तर ते तुमचं नशीब बदलून टाकतात. कारण ब्रह्मांड नायकाचा शब्द कधीच फिरत नाही. स्वामींचा शब्द हाच अंतिम सत्य आहे. श्री स्वामी समर्थ.